फकीराची हजेरी सुरू झाली आणि पाटलाने कुरापत काढली. पाटील म्हणतात, बायकोच्या पुढ्यातून दिलेली हजेरी मला चालणार नाही, बाहेर येऊन हजेरी द्यायची. हे ऐकताच फकीरा बेभान होतो. तो ताडदिशी आपला दरवाजा उघडतो आणि पाटलाला खाड खाड मुस्काडी देतो. त्याला खाली पाडतो आणि लाथा बुक्क्याने मारतो. पाटलाचे असे दात पडतात आणि रक्ताच्या चुळा टाकीत तो बसलेला असतो. तेवढ्यात पंत तिथे येतात. पंताला फकीराच म्हणतोय, पंत, आमची काहीच चूक नाही, या पाटलाने खोडी केली. पंत म्हणतात, तो खोडी करणारच होता. आता तुम्ही एक काम करा, गावाशी झुंजू नका, गाव सोडा, निघून जा. अरे, संकटाला बगल देणं केव्हाही चांगलं असतं. आणि पंताचं ऐकून फकीरा निघून जातो. तसा पाटलाला चेव येतो. ते पंताला म्हणतात, पंत, आता आम्हीही शांत बसणार नाही. आत्ताच जातो आणि मांगाच्या कत्तली करतो आणि त्यांची घरं पेटवून देतो. तसे पंत म्हणतात, अरे, गावासाठी ज्याचा बाप कटून मेला त्याची अवलाद फकीर आहे, त्याला दुबळा समजू नका. त्यांची घरं पेटवा आणि तुमची घरं विझवण्यासाठी पाणी आणून ठेवा, जा.